नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचन मध्ये। आज आपण आजच्या रेसिपी व्लॉग मध्ये आपण बनवले वालाची भाजी, म्हणजे जे कडवे वाल असतात ते, ज्याला वालाचं बिरड पण म्हणतात, आणि एकदम मालवणी स्टाईल मालवणी पद्धतीने बनवली आहे भाजी। सणावाराला स्पेशली गणपतीला खूप आवडीने खाल्ली जाते ही भाजी। तुमच्याकडे पण कशी बनवतात आम्हाला नक्की सांगा, आणि आमची रेसिपी ट्राय करा, कमेंट करून सांगा कशी वाटते रेसिपी। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाचवेत नाचवेत नाचवेत। इथे फोडणीसाठी मी सामान करून ठेवलंय, म्हणजे आपले इन्ग्रेडियंट्स। इथे कढीपत्ता आहे, जिरं, मोहरी, टोमॅटो आणि कांदा आहे, आणि इथे आपण तेल गरम करत ठेवलंय। त्याच्यामध्ये आता आपण फोडणी देऊया। तेल तापलंय, त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलाय, आता जिरं, मोहरी टाकते। याच्यामध्ये आता आपण कांदा टाकूया। कांदा नीट भाजून घेऊया आपण। आपला कांदा नीट भाजलाय, त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते थोडी। आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया। लसूण नीट भाजले गेले, आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। ते टोमॅटो पण मऊ होईपर्यंत परतवून घेऊया। आपली फोडणी छान भाजली गेली आहे, आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया। पहिला मी टाकते थोडी हळद, आपला मालवणी मसाला, आणि हलकसं लाल तिखट। मसाले भाजून घेऊया छानपैकी, त्याचं तेल सुटलं पाहिजे। इथे मसाल्याला मस्त तेल सुटले, आता आपण ह्याच्यामध्ये आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप टाकूया। तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर ती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, किंवा मी लिंक पण देईन। आणि हे जे वाटप आहे, हा पूर्ण मसाला आहे, हा पण नीट भाजून घेऊया। इथे आपल्या भाजीचा मसाला तेल सोडतंय, आणि इथे आपण छान असे वाल घेतलेले आहेत, भिजवलेले आहेत, सोललेले आहेत, मस्त मोड आले त्याला। आणि मी त्यात एक मध्यम आकाराचा बटाटाही कापून टाकलेला आहे, आणि आपला मसाला थोडा अजून भाजू दे, आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण भाजी फोडणीला टाकूया। इथे आपला मस्त मसाल्याचा कलर झाला आहे, आणि आता आपण याच्यामध्ये भाजी टाकूया फोडणीला, आणि याला परतवून घेऊया। सगळ्या भाजीला आपला मसाला नीट लागला पाहिजे। इथे पूर्ण मसाला भाजीला नीट कोट झालाय, आणि आता आपल्या भाजी शिजवायची, पण सुकीच भाजी नाही शिजणार, सो आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। आता ह्याच्यामध्ये आपण आधीच वाटप टाकलंय, तर ग्रेव्ही आपली जाड होईल, अजून वाटपाची गरज लागेल तर आपण तेव्हा वाटप टाकूया। पण भाजीला एक छान उकळी काढून घेऊया त्याच्या आधी आपण। आपल्या भाजीला छान अशी उकळी आली आहे, आणि याच्यामध्ये मी सर्वात मेन इन्ग्रेडियंट टाकते, ते म्हणजे कोकम। मिक्स करूया, आणि ह्याला आता झाकण लावून ठेवून देऊया, म्हणजे भाजी छान आपली शिजेल।
15 मिनिटं मीडियम गॅसवरती भाजी आपण शिजवली आहे. बटाटे पण छान शिजले आहेत, भाजी पण मस्त शिजली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. आपण मीठ टाकलंय भाजीमध्ये, भाजी आपली तयार आहे. आणि आता फक्त वरून आपण कोथिंबीर टाकूया आणि एक फक्त 2 मिनिटं वाफ काढून घेऊ, म्हणजे कोथिंबीर पण नीट मिक्स होऊन जाईल त्याच्यामध्ये. इथे उकळी आलेली आहे भाजीला आणि अशा प्रकारे आपली वालाची आणि बटाट्याची भाजी तयार आहे.